नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर फायनली आमची ट्रिप चालू झाली आहे आणि आम्ही खूप लवकर एक्सायटेडमध्ये आम्ही दोघीच पहिला आलो आहे आणि कोणीच आले नाही आहे. आणि आमच्यासोबत आमची 2 मुलं आहेत आणि आम्ही बसलो इकडे हडपसरला. आता कधी बस येईन काय माहिती. आता उद्या सकाळीच भेटू आपण. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता पोहोचलो आहे गोकर्णला आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करत आहोत. अंजली पण ब्रेकफास्ट करत आहे. जिजा प्लीज. शिवजींना वरदान मागितलं होतं, तेव्हा शिवजींनी त्यांना वरदान दिलेलं की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म होऊन जाते. आणि त्यांनी ती युक्ती करून शिवजीवरतीच त्याचा अवलंब करायचा प्रयत्न केला, पण ते त्याच्यावरती झाला नाही अवलंब. म्हणून विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन त्यांना मोहवण्याचा प्रयत्न केला आणि त्या नृत्यामध्ये ते मोहून गेले आणि नृत्य करता करता त्यांनी स्वतःचा हात ठेवला आणि ते स्वतःच भस्म झाले. आणि ते भस्म झाल्यामुळं इथले दगड काळी झाली असं हिस्ट्री आहे. आता ती खाली कोणी माहीत नाही, तर अशी आहे स्टोरी ह्याची. आता तुम्ही वरती गेल्यावर काल पूर्ण काळं पाषाण आहे आणि खूप मोठा दगड नॅचरली तयार झाला आहे. आणि इथं शिवजींनी इथंच वरदान दिल्यामुळं इथं ऑलरेडी स्वयंभू पिंड आहे. त्या दगडाच्या खाली पिंड आहे, मंदिर वगैरे पण आहे. तर आता आम्ही आलो आहे याना केव्सला आणि त्यांनी तुम्हाला आता इन्फॉर्मेशन सांगितली सगळी, त्यानुसार आपण आता वरती बघूया. हां, सो यावेळेस आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर सोबत आलो आहोत. तर आम्ही सफर सखी इंस्टाग्रामवर आहे, त्या पेजवर आम्ही रेकमेंड केलं आणि त्यांच्या रेफरनी आम्ही इथे आलो आहे. हो, मी तुझं घेते. बस बस बस, पुढे चल ना. खूप मोठं आहे ते. पुढे गेल्यावर अजून इथं बघ खूप छान स्टोन आहे इथं ग्रीन कलरचा.
फायनली आम्ही पोचलो आहोत. इथनं थोडंसं चालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे खूप छान दृश्य पाहायला मिळतं. खरंच हे खूप अमेझिंग आहे. असं एकदम छान वाटतं हे बघून. वातावरण पण खूप छान आहे इकडे. पावसाचं वातावरण आहे. तर इथे पाऊस जात येत असतो, म्हणजे थोडा येतो थोडा जातो. आणि या केवच्या आतमध्ये अजून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला. पाऊस यायला लागलाय इकडे. पाऊस पडतोय. कसं वाटतंय तिच्या? पाऊस येणार ना? तर आम्ही वरती चाललोय आता केव मध्ये. जोरात पाऊस पडतोय. फायनली वरती पोहोचलोय. जिजा अंजली काय हळू श्रद्धा. खूप सुंदर दिसते आतमध्ये केव. हे पडून जाईल. ब्लॉक लागून पहिले पुढे आला चंद अळू अम्मा एक मिनिट. वरती बघताना వచ్చాం కదా मी घेते उचलून. ये చెప్తే చాలు చాలు చెప్తే ఎందుకు చెప్తాను కాకైనా వెనపడదు చూడు వచ్చిందా నువ్వు చూసావు बघितलं मंदिर दिसतंय बघ. तर ट्रिप मध्ये जिजाची न्यू फ्रेंड झाली. तुझं नाव काय आहे दीदी? वेदिका. वेदिका. बघ तिकडे समोर पण आहे सेम. नंतर तिथली केव पण आहे बघ तिथे. त्या साईडला केव आहे. नको ए नको चढू ते घसरतं.
हे बघ हे पान किती मोठं आहे बघ हे. बरोबर ना पाहिजे. इथे ना छोटे छोटे जळू आहेत हे काय, तर इथे ना छोटे छोटे जळू आहेत आणि ना तुम्ही इथे आल्यावर बी केअरफुल राहा, कारण का इथे फार छोटे छोटे किडे आहेत ते तुम्हाला हार्म करू शकतात. तर आमच्या बाजूला आमच्या समोर खूप छान नजारा झाला आहे, एकदम पाहण्यासारखा आणि खूप फ्रेश वाटतं इकडे. तुम्हाला इथे आल्यावर अनुभव घेतल्यावरच कळेल. गुळपाणी क्यों देते हैं यहाँ पे? ये टेम्पल तरफ. तर इकडे गुळपाणी देतात प्यायला. छान आहे. आता आमचं सगळं एक्सप्लोअर करून झालं आहे, मी सगळं बघितलं आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलच्या रूमवर. आम्हाला खूप जास्त जोराची भूक लागली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत बीचवर. सो स्टे ट्यून. तर हे आमच्यासाठी पहिल्यांदाच असा एक अविस्मरणीय अनुभव होता आणि ना खूप छान आहे इथे. तुम्हाला इथे आल्यावरच कळेल हे किती छान आहे आणि इथलं वातावरण पण आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. मेन पॉइंट इथे हिरवळ आहे आणि वेदर पण इथला खूप छान आहे आणि हे मस्ट विजिट प्लेस आहे. म्हणजे थोडं लांब आहे बट एकदा आल्यावर तुम्हाला खूप छान वाटेल. तर इथे छोटे छोटे मशरूम आलेत बघा आणि ते मंकीज पण आहेत, पण आता ते दिसत नाही आहेत. तर आजूबाजूला खूप घनदाट जंगल आहे. अगं इथे हे बघ, इथे वरती बघ. हे बघ मंकी. अरे मंकी बघ ना. हे बघ वरती. ते बघ तिथे. वरती खूप चढण्याचा रस्ता आहे आणि खाली येऊन खूप घाम येतो आणि खूप दम लागतो. हे बघ इथेच मागे बसले छोटेशी पिल्ल. काय खातो वीर? मंकी काय खातो? नाही जायचं तिथे. सो आमचा स्टे समुद्राच्या जवळ आहे, त्यामुळे आम्हाला लांब जायची गरज नाही आणि समुद्राच्या जवळ स्टे असल्यामुळे आम्हाला भरपूर खेळता येणार. काय करते तू? या दोघांना इथे माती खेळायला भेटली तर मातीच खेळत बसले. अरे आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे.
तर इथे लाटा खूप मोठ्या आहेत तर त्यामुळे भीती वाटतेय. पुढे जाऊ नका, पाणी आहे ते. आलं पाणी, आलं 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 आलं. वीरू वीरला भीती वाटते ना वीर. वीर बापरे. मनसोक्त पाण्यात खेळून झालंय आणि संध्याकाळचे 7 वाजले. आम्ही परत आमच्या रूमवर परत जात आहोत. खूप मज्जा आली. चला आतमध्ये. आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही खूप पाऊस आलाय. पाऊस दिसतो तुम्हाला. आणि आम्ही आता इथे स्नॅक्स आणि नाश्ता करण्यासाठी आलो. वातावरण म्हणजे गार खूप थंडी वाजते. आणि सकाळी इथे पोचल्यापासून रेंजच नाही इकडे. आणि मम्मीचा परत अभिचा सगळ्यांचा फोन येतो. इकडे रेंजच नाही त्यामुळे कोणाला कॉलच करता येत नाही आहे. सो इकडे सगळे कॅफेज आहेत आणि इथे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही ऑप्शन मिळतात. तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा. मी आहे ना कॅफे सूर्या इथे थांबले. आणि कर्नाटकमध्ये मोस्ट ऑफ सगळे कॅफेज आहेत. जसं की कोकणामध्ये आपल्या होमस्टे असतो घरगुती कॅफे असतात. आणि मी फर्स्ट टाईम इथे विजिट केला त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे. आणि मी
प्रत्येक वर्षी कोकणात जात असते, पण यावर्षी आम्ही म्हटलो की दुसरीकडे जाऊ कुठेतरी, त्यामुळे आम्ही इथं प्लॅन केली. सो आम्हाला ह्याचं रिग्रेट होत नाही, खूप मजा येते. कसं वाटतं अंजली तुला? हे खूप असं एक्झॉटिक प्लेस आहे. कोकणात आणि मालवणला तर आपण नेहमी जातो, पण हे जरा वेगळं आहे आणि हे वाईफ पण खूप छान आहे. जसं तुम्ही आणायला गेलं तर तुम्हाला तिथे ओल्ड वाईफ मिळते. तुम्ही कोकणामध्ये आला तर तुम्हाला चिल वाईफ सोबत ओल्ड वाईफ सुद्धा मिळते. सो अजून आम्हाला उद्या मुर्डेश्वर आणि कोकणाला जायचं आहे. सो आता उद्या आतापर्यंत तर खूप छान. एवढंच की खूप लांबचा प्रवास आहे आणि खूप लांब ट्रॅव्हल करायला पण कंटाळा येतो प्रवासाचा, पण ही प्लेस खूप छान आहे. तर हा आहे व्हिडिओचा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट मी उद्या अपलोड करत आहे. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.